बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट द लाईन सेगमेंट्स जॉइनिंग midpoints of adjacent sides of a quadrilateral form a parallelogram. मी काय विचारलंय बघा, प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला. एक क्वाड्रिलॅटरल घ्यायचा आहे, कसलाही चौकोन असेल तो. त्याच्या ऍडजेसंट साइड्सचे मिड पॉइंट्स जॉईन करायचे. तयार होणारा जो काही क्वाड्रिलॅटरल असेल तो पॅरलेलोग्राम असतो, हे सिद्ध करायचं आहे. मी कसलाही एक क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी कन्सिडर करतोय. कसंही काढा, हे काय त्याच्यात अडचण नाही. त्या पद्धतीने घेतोय, त्याला त्याला नावं देतोय. त्यानंतर यांचे मिड पॉइंट्स कन्सिडर करतोय. हे मिड पॉइंट्स त्यांनाही नावं देतोय. पी, क्यू, आर, एस. आणि आता हे मिड पॉइंट्स जोडायचे आहेत. या पद्धतीने. आणि हा जो पी क्यू आर एस तयार झालेला आहे तो पॅरलोग्राम आहे हे सिद्ध करायचं आहे. मग आपण कन्सिडर करू काय काय दिलेलं आहे ते मांडूया पहिल्यांदा. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज एनी क्वाड्रिलॅटरल. कसलाही कन्सिडर करा तो चालते, त्याला काय अडचण नाहीये. त्यानंतर पी क्यू आर एस आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड्स ए बी, बी सी, सी डी अँड ए डी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे जेवढे पॉइंट्स आहेत तेवढे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करतोय. assume that A bar, B bar, C bar, D bar, P bar, Q bar, R bar, S bar are the position vectors of points A, B, C, D, P, Q, R, S respectively with respect to origin O. हे असं घेतलेलं आहे. म्हणजे मिड पॉइंट्स आहेत त्यांच्यासाठी आता मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून घेऊया. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला काय करणार आहे बघा. पी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार अपॉन टू क्यू बार इक्वल टू बी बार प्लस सी बार अपॉन टू आर बार इक्वल टू सी बार प्लस डी बार अपॉन टू एस बार इक्वल टू ए बार प्लस डी बार अपॉन टू. हे असे. आता याच्यातल्या मी समोरासमोरच्या ह्या जो क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस आहे त्याच्या समोरासमोरच्या कुठल्याही दोन साइड्स मी कन्सिडर करतोय. मग मी घेतोय पी क्यू बार एक घेतोय आणि एस आर बार हे एक घेतोय.
पी क्यू बार फाइंड आउट करूया आणि एस आर बार फाइंड आउट करूया, बघूया काय येते. नाव पी क्यू बार इक्वल टू, पी क्यू बारला काय लिहावं लागेल, क्यू बार मायनस पी बार. क्यू बार तयार आहे ते वापरायच्या, मायनस पी बार ते आहे ए बार प्लस बी बार डिव्हायडेड बाय टू. दोघांचा नसावी आहे तो 2 घ्यावा लागेल. अंशामध्ये सबट्रॅक्शन करा, बी बार प्लस सी बार मायनस ए बार मायनस बी बार. याच्यातलं बी बार तेवढं कॅन्सल होईल. मग सी बार मायनस ए बार अपॉन 2 येणार आहे. हे आलं तुमचं पी क्यू बार. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता दुसरं मला तयार करायचं आहे, पी क्यू बारच्या समोरची बाजू कुठली आहे, एस आर बार आहे. एस आर बार पण तयार करूया, बघूया त्याचं काय होते. एस आर बार इक्वल टू आर बार मायनस एस बार. मग आर बार आहे सी बार प्लस डी बार अपॉन 2 मायनस एस बार आहे ए बार प्लस डी बार डिव्हायडेड बाय 2. याचं पण सिम्प्लिफिकेशन करून घ्या. दोन्ही ठिकाणी छेद 2च आहे त्यामुळे काय अडचण नाही. सी बार प्लस डी बार मायनस ए बार मायनस डी बार. ह्याच्यातलं डी बार कॅन्सल आणि इथे येणार आहे सी बार मायनस ए बार अपॉन 2. हे येणार इक्वेशन नंबर 2. मग याच्यावरून 1 आणि 2 वरून बघा पी क्यू बार आणि एस आर बार इक्वल आहेत. देअरफॉर पी क्यू बार इक्वल टू एस आर बार फ्रॉम 1 अँड 2 असे. मग जर हे दोन व्हेक्टर्स इक्वल असतील तर यांच्या मॅग्निट्यूड्स इक्वल असणार. देअरफॉर पी क्यू इक्वल टू एस आर, शिवाय त्यांच्या डिरेक्शन्स सेम असणार. अँड पी क्यू इज पॅरलल टू एस आर. म्हणजेच अपोजिट साइड्स इक्वल आणि पॅरलल हे एक सिद्ध झालं. सिमिलरली उरलेल्या 2 बाजूंच्या बद्दल पण तुम्ही लिहू शकता. ते काही सिद्ध करत बसायचं नाही, ते डायरेक्ट लिहायचं. सिमिलरली पी एस पॅरलल टू क्यू आर असं लिहून टाकायचं. पी एस आणि क्यू आर. सिमिलरली पी एस इक्वल टू क्यू आर and PS is parallel to QR. Therefore, for quadrilateral PQRS, opposite sides are parallel and equal. Therefore, quadrilateral PQRS is a parallelogram. या पद्धतीनं ते व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डी अँड ई divide sides BC and CA of triangle ABC in the ratio 2:3 respectively. मग एक काम करूया, पहिल्यांदा एक ट्रायंगल एक ड्रॉ करूया, त्याच्यामध्ये दाखवूनच घेऊया लगेच ते सगळं.
ट्रायंगल ABC. त्यानंतर डी हा BC ला डिवाइड करतोय 2:3 मध्ये. इथं पॉइंट डी घेतोय. रेशो काय आहे 2:3 BC ला, त्यामुळे हे 2 येणार, हे 3 येणार. त्यानंतर CA ला डिवाइड करतोय, म्हणजे इकडून इकडं असणार. इथं 2 घ्यायचा आहे, हा पॉइंट E आणि CA म्हटले बघा, त्यामुळे हे 2 येणार, हे 3 येणार. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AD अँड BE. मग हे AD ड्रॉ करा. AD ड्रॉ केलाय. त्यानंतर BE. ठीक आहे, मग हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंटला आपण पॉइंट P कन्सिडर करूया. P हा या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. सो फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AD अँड BE. म्हणजे हा P फाइंड आउट करायचा आहे. अँड द रेशो इन विच धिस पॉइंट डिव्हाइड्स AD अँड BE. हा पॉइंट P AD ला कोणत्या रेशोत डिव्हाइड करतो आणि BE ला कोणत्या रेशोत डिव्हाइड करतो, हे पण त्यांनी विचारलेलं आहे. पॉइंट P आपण एक्स्ट्रा घेतलाय पहिल्यांदा, त्याबद्दल सांगूया. P is the point of intersection of AD and BE. आता सगळं त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे, आपण फक्त सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन वापरूया आणि हे जेवढे पॉइंट्स आहेत सगळ्या पॉइंटच्या पोझिशन वेक्टर्सचं एक वाक्य त्या ठिकाणी लिहूया. ॲझ्युम दॅट A बार, B बार, C बार, D बार, E बार, P बार are the position vectors of points A, B, C, D, E, P respectively with respect to origin O. आता याच्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला वापरूया. रेशो वगैरे सगळं मांडलेलं आहे याच्यामध्ये मी. बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन वापरूया त्याच्यामध्ये. आता एक एक पॉइंट घेऊया. पहिल्यांदा डी पॉइंट साठी मांडायचं आहे मला. डी BC ला 2:3 रेशो मध्ये डिव्हाइड करतो, म्हणजेच डी बार इक्वल टू कसं ते सांगितलं मी तुम्हाला, हे 2 इंटू पोझिशन वेक्टर ऑफ C बार घ्यायचं आहे आणि 3 इंटू पोझिशन वेक्टर ऑफ B बार घ्यायचं आहे. म्हणजे कसं येईल बघा, 2C बार प्लस 3B बार डिवायडेड बाय 2 प्लस 3 that is equal to 2C बार प्लस 3B बार डिवायडेड बाय 5 होणार. हे ह्या 5 ने इकडे डी बारला मल्टिप्लाय करा, म्हणजे हे होणार 5D बार इज इक्वल टू 2C बार प्लस 3B बार. हे एक इक्वेशन झालं. असं सेम आता मला पॉइंट E साठी लिहायचं आहे. E बार इक्वल टू, इथं सुद्धा बघा
2 इंटू ए बार येणार आणि हे 3 इंटू सी बार येणार. लक्षात घ्या, मुद्दाम दाखवतोय या पद्धतीनं, कारण हे विद्यार्थी तिथल्या तिथं जवळचं जवळ घेतात, ते चुकणार ते तिथं. त्यामुळे 2 इंटू ए बार प्लस 3 इंटू सी बार डिवायडेड बाय 2 प्लस 3 2 ए बार प्लस 3 सी बार डिवायडेड बाय 5 होणार. 5 ने इकडे मल्टिप्लाय करा. 5 ई बार इक्वल टू 2 ए बार प्लस 3 सी बार. ही जी दोन इक्वेशन्स मला मिळालेली आहेत ती दोन्ही एकत्र करून घेतोय. एकत्र म्हणजे बघा, इथं 2 सी बार आहे, कॉमन सी बार आहे बघा दोन्हीमध्ये पण. मग सी बार एका बाजूला ठेवूया आणि दोन्ही इक्वेशन, पहिल्या इक्वेशन वरून काय येणार, 2 सी बार इक्वल टू 2 सी बार इक्वल टू येणार 5 डी बार मायनस 3 बी बार येणार. आणि याच्यावरून 3 सी बार इक्वल टू 5 ई बार मायनस 2 ए बार येणार. बघा कशा पद्धतीनं आहे. आता इथं 2 आहे, इथं 3 आहे, दोन्ही ठिकाणी मी 6 करून घेणार आहे. पहिल्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करा, इथं 6 सी बार येणार. ह्याला पण 3 न मल्टिप्लाय करायचं, 15 डी बार मायनस 9 बी बार. इथं 2 न मल्टिप्लाय करायचं, 6 सी बार 10 ई बार मायनस 4 ए बार. आता ह्या दोघांच्याही एल एच एस इक्वल आहेत, आर एच एस इक्वेट करून घ्या. देअरफॉर 15 डी बार मायनस 9 बी बार इज इक्वल टू 10 ई बार मायनस 4 ए बार. निगेटिव्ह टर्म्स मी अपोजिट साईडला पाठवून घेतो. हे -4 इकडं, -9 इकडं. 15 डी बार प्लस 4 ए बार, दिस इज इक्वल टू 10 ई बार प्लस 9 बी बार. आता बघा, इकडल्या बाजूला 15 प्लस 4 19 येते, इकडं पण 10 प्लस 9 19च येते. दोन्ही बाजूला 19 न डिव्हाइड करतोय, फक्त 19 न लिहिता इथं असं मांडतोय. इथं या बाजूला पण असंच करायचंय. आता हा जो पहिला सेगमेंट जो तयार झालाय तो आहे एडी बार, आणि हा जो दुसरा सेगमेंट तयार झालेला आहे तो आहे बीई बार. आणि ह्या दोघांच्याही साठी हा सेक्शन फॉर्म्युला तयार होतोय. आणि ह्यांचे पोझिशन वेक्टर, या दोन्ही पॉइंटचे पोझिशन वेक्टर्स इक्वल आहे. त्याचं एक वाक्य लिहूया. Therefore, this is position vector of a point which divides segment AD internally in the ratio AD म्हटलं की 15:4, इकडून इकडे घ्यायचंय रेशो, and segment BE internally in the ratio BE घेतलं की 10:9 येणार. मग
हा जो पॉइंट आहे तो पॉइंट या दोघांचाही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल. पण डायग्रॅम मध्ये ह्या एडी आणि बीई चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो आपण काय घेतलाय बघा, तो घेतलाय पॉइंट पी. त्यामुळे तो आहे, दिस इज अ पॉइंट पी. दिस इज पॉइंट पी. त्यामुळे ह्याच्या पुढेच काय लिहायचं, परत एकदा हे लिहून पी बार लिहायचं. देअर फोर 15 डी बार प्लस 4 ए बार divided by 15 plus 4 is equal to 10 e bar plus 9 b bar divided by 10 plus 9. This is equal to p bar. हे असेल. आता आपण याच्यामध्ये पी न एडी बारला कोणत्या रेशोमध्ये डिव्हाइड केले ते फाइंड आउट केलं. शिवाय पी न बीई ला कोणत्या रेशोमध्ये डिव्हाइड केलंय ते पण फाइंड आउट केलं. म्हणजे एक निम्मा प्रश्न तरी त्याच्यातला संपलेला आहे. आता ह्या पी चा पोझिशन वेक्टर मला काढायचा आहे. मग वरती कुठंतरी आपण डी बार आणि ई बार लिहिलेला आहे बघा. कुठलंही घ्या एक. हे डी बार आहे. 2 c बार प्लस 3 b बार डिव्हायडेड बाय 5 ही व्हॅल्यू. मला मी पाहिजे असलं तर इथे एक इक्वेशन नंबर टाकतोय. ही व्हॅल्यू आता ह्या इक्वेशन मध्ये वापरून घ्यायची. 2 c बार प्लस 3 b बार डिव्हायडेड बाय 5. पी बार इक्वल टू, इक्वेशन पहिल्यांदा लिहून घेतोय. डिव्हायडेड बाय 15 प्लस 4 म्हणजे ते 19 आहे तिथं. मग याच्यामध्ये डी बारच्या ठिकाणी मी व्हॅल्यू वापरणार आहे. परत एकदा बघा पाहिजे असलं तर व्हॅल्यू. 2 c बार प्लस 3 b बार आहे. 2 c बार प्लस 3 b बार डिवाइडेड बाय 5 प्लस 4 a बार डिवाइडेड बाय 19. इथं मल्टिप्लाय डिवाइड करून घ्या तिथं. त्यानंतर 3 आत मल्टिप्लाय करा. देअरफॉर पी बार इक्वल टू 3 2 6 6 c बार प्लस 9 b बार प्लस 4 a बार डिवायडेड बाय 19. आता 19 न सेपरेट डिव्हाइड करतोय आणि ए बार बी बार सी बार प्रॉपर सिक्वेन्स न लिहितोय. पी बार इक्वल टू 4/19 a बार प्लस 9/19 b बार प्लस 6/19 c बार. हा तुम्हाला पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रूव्ह दॅट ए quadrilateral is a parallelogram if and only if its diagonals bisect each other. मग ज्या वेळेला इफ अँड ओनली इफ असेल त्यावेळेला पहिलं स्टेटमेंट घेऊन दुसरं स्टेटमेंट प्रूव्ह करायचं. परत दुसरं स्टेटमेंट घेऊन पहिलं पण स्टेटमेंट प्रूव्ह करायचं. असे दोन्ही पार्ट तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. मग इथं पहिल्यांदा मी एक पॅरलोग्राम कन्सिडर करतोय. या पद्धतीनं नाव देतोय त्याला ए बी सी
डी. तर त्याचे डायगोनल्स मला ड्रॉ करायचे आहेत. या पद्धतीनं हे डायगोनल्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याला पॉइंट एम कन्सिडर करतोय मी. बघा कशा पद्धतीनं आहे. मग पहिली कंडिशन, फर्स्ट पार्ट त्याच्यातला, गिव्हन घ्यायचं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. हे कन्सिडर करायचं. आणि टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं, त्याचे डायगोनल्स तर डायगोनल्स AC अँड BD बायसेक्ट इच अदर. आता त्याची प्रूफ. मग पहिल्यांदा जे पोझिशन वेक्टर्स आहेत ते कन्सिडर करूया. ॲझ्युम दॅट A बार, B बार, C बार, D बार, M बार पण कन्सिडर करू, लागला तर पुढे वापरू. M बार, B द, ॲझ्युम दॅट म्हटले ना, B द नको, R द पाहिजे. लेट असतं तर B चाललं असतं. R द पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स A, B, C, D, M respectively with respect to origin O. या पद्धतीनं हे पहिल्यांदा पोझिशन वेक्टर कन्सिडर केलेले आहेत. आता हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राम असेल तर अपोजिट साइड्स तुम्ही काय लिहू शकता, इक्वल आणि पॅरलल. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. जर तो पॅरलेलोग्राम असेल, मी असं लिहू शकते AB बार, बघा येते ए कडून B कडं, तर हा पण तसाच घेतला पाहिजे त्याच डिरेक्शन मध्ये. AB बार इक्वल टू DC बार. आता हे पुढे सोडवायचं. मग AB बार म्हणजेच तुम्ही असं लिहू शकताय B बार मायनस A बार, आणि DC बारला C बार मायनस D बार असं लिहू शकताय. निगेटिव्ह टर्म्स अपोजिट साईडला पाठवून घ्या. B बार प्लस D बार हे इकडे येईल. इकडे आल्यानंतर होणार A बार प्लस C बार, दोन्ही बाजूला 2 ने डिव्हाइड करून घ्या. therefore B बार प्लस D बार अपॉन 2 आणि A बार प्लस C बार अपॉन 2, आणि ह्यालाच आपण काय कन्सिडर करूया, M बार. therefore M of M bar is a point on AC and BD. Diagonals, and it is the midpoint of AC and BD.
कारण हा मिड पॉईंट फॉर्म्युला तयार झालेला आहे. देअर फोर द डायगोनल्स AC and BD bisect each other. अशा पद्धतीनं हा फर्स्ट पार्ट कंप्लीट होईल. आता हे बघा, हे ABCD घेतलं होतं, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, हे प्रूव्ह केलं आपण. आता बरोबर याच्या अपोजिट घ्यायचं. पहिल्यांदा काय घ्यायचं, डायगोनल्स AC अँड BD बायसेक्ट इच अदर घ्यायचं आणि त्याच्यावरून तो पॅरलोग्राम येतो हे सिद्ध करायचं. इथं जे लिहिलंय तेच फक्त रिव्हर्स ऑर्डर मध्ये मांडत जायचं, दुसरं काय करायचं नाही त्याच्यात. सेकंड पार्ट आता त्याच्यातला, गिव्हन AC अँड BD bisect each other to prove quadrilateral ABCD. जे पॅरलोग्राम. आता पहिल्यांदा AC आणि BD बायसेक्ट इच अदर म्हटले म्हणजे त्यांचा मिड पॉइंट सेम येणार. प्रूफ मध्ये आता लिहूया ते सगळं. AC and BD bisect each other at M. Therefore, M is midpoint of AC and BD. Therefore, by midpoint formula काय येणार बघा, M bar equal to A bar plus C bar divided by 2. This is equal to B bar plus D bar upon 2. आता याच्यामधलं हे 2 ला 2 कॅन्सल करतोय आणि आता एम बारचा काय तर संबंध ठेवत नाही, तर हे बी बार इकडे घेत किंवा ए बी बार पाहिजे मला. ए बारला पलीकडे पाठवूया, इकडे घेऊया, सी बार मायनस डी बार होणार इकडे, इकडे आल्यानंतर बी बार मायनस ए बार होणार. म्हणजेच हे काय येणार बघा, हे येणार डी सी बार आणि हे येणार ए बी बार. देअरफॉर डी सी इक्वल टू ए बी अँड डी सी पॅरलल ए बी हे असेल. बघा लक्षात येते का. सिमिलरली BC इक्वल टू AD, AD नाही ना, चेक करा, चुकीच काय नको त्याच्यामध्ये व्हायला. हे बघा BC इक्वल टू AD, बरोबर. डिरेक्शन सुद्धा आपल्याला सेम घ्याव्या लागणार आहे. BC इक्वल टू AD अँड BC पॅरलल टू AD. मग अपोजिट साइड्स इक्वल आहेत, पॅरलल आहेत. देअरफॉर quadrilateral ABCD is A. पॅरलेलोग्राम या पद्धतीनं हे व्हेरीफाय होईल.